अमरावती महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम पेटलेला असताना स्थानिक राजकारणामध्ये आता वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आहे। भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने 32 जागांवर उमेदवार उभे करून भाजप समोरच एक मोठं आव्हान उभं केलं। दुसरीकडे साईनगर प्रभागामध्ये भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उघडपणे मैदानामध्ये उतरलेले आहेत। रवी राणा यांच्या या रणनीतीमुळे आता भारतीय जनता पक्षालाच अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। सविस्तर पाहूयात। अमरावतीत राणा दाम्पत्य विरोधात तुषार भारतीय वाद। भाजप उमेदवाराच्या विरोधात नवनीत राणा मैदानात। तुषार भारतीय यांच्या पराभवाकरता राणा दाम्पत्यांचं अस्तित्व पणाला। लोकसभेचा उट्ट काढण्याचा रवी राणा यांचा इशारा। नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत। त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणं अपेक्षित असताना नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारी करता मोर्चे बांधणी करतायत। याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं म्हटलं जात आहे। लोकसभेत नवनीत राणा पराभूत झाल्या, त्यामुळे हा एक सूडचक्राचा भाग मानला जातोय। तर रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे तुषार भारतीय बडनेरा मतदारसंघात अपक्ष रिंगणात होते। लोकसभा निवडणुकीदरम्यान हिंदुत्वाच्या विचाराला सोडून लोकांनी गद्दारी केली। आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्याकरता अनेकांशी हातमिळवणी केली। अशा लोकांना धडा शिकवण्याकरता मी स्वतः आणि नवनीत राणा मैदानात उतरलो आहोत। या गद्दारांना जनताच त्यांची जागा दाखवून देणार असा दावा रवी राणांचा आहे। ज्यांनी लोकसभामध्ये गद्दारी केली, गद्दारी करून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाळण्याचं काम केलं, अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी स्वतः नवनीत राणा सुद्धा उतरले आहे, मी उतरलो आहे की ज्यांनी हिंदुत्वाच्या विचाराला सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांशी हात मिळवणी करून ज्या गद्दारांनी तेव्हा धोका दिला त्यांना जनता धोका देणार। भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचाराचा नारळ बाळगलाय। युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवारीसाठी नवनीत राणा प्रचार करत असल्यानं त्या नेमक्या कुणाकरता काम करतायत हा प्रश्नच आहे। दरम्यान युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांनी आपण विकासाची कामं केल्यामुळे आपल्याला समर्थन मिळत असल्याचा दावा केलाय। सन्मान्य नवनीतजी राणा ह्या महायुतीच्या स्टार प्रचारक आहेत। त्या अनुषंगाने युवा स्वाभिमान पक्षाचा मी उमेदवार म्हणून माझ्या प्रचारासाठी आलेले आहेत। आम्ही त्यांना विनंती केली होती, आमच्या परिसरातील प्रभागातील सगळ्या नागरिकांनी त्यांनी विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन ते इथं आलेले आहेत। भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे हे सूडचक्र सुरू झालंय, त्याचे परिणाम आता जाणवत आहेत। तुषार भारतीय यांना राजकारणात पुढे स्थान मिळू नये अशी रणनीती राणा दाम्पत्यानं आखली आहे। तुषार भारतीय जे रवी राणांच्या विरोधात विधानसभेत उभे होते, त्यांना राजकारणात पुढे स्थान मिळू नये या चढाओढीत ह्या सध्या त्या प्रचाराला लागल्या आहेत आणि त्यामुळे साहजिकपणे भाजपच्याच उमेदवारांचं नुकसान होणार आहे। वरिष्ठ स्तरावर एक नवनीत राणांनी स्थान मिळवलं आहे आणि त्यांच्या प्रभावामुळे इथले स्थानिक जे नेते आहेत ते आता बोलण्यास कदाचित संकोच करत असतील। तुषार भारतीय निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। मात्र भाजपच्या नेत्या युवा स्वाभिमानीच्या उमेदवारांचा प्रचार करतायत।
ही भाजपकरता डोकेदुखीच ठरतीये. राणा विरोधात भारतीय या वादात तिथली अन्य पदाधिकाऱ्यांची मात्र कुचंबणा होतीये. ते दोनही बाजूंवर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. मात्र स्थानिक स्तरावर सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण पुढे कुठल्या थराला जाईल याचा काही नेमच नाहीये, अशी ही चर्चा आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.